मित्रांनो नमस्कार. आपण भटकंती लाईव्ह हा यूट्यूब चॅनल पाहत आहात आणि आपली सायकलच्या साहित्याची अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू सिरीज चालू आहे. सायकल राईड करत असताना आपल्याला दिवसाबरोबरच रात्रीही राईड करावी लागते. जेव्हा BRM वगैरे असते त्यावेळी रात्रभर सायकलनं प्रवास करावा लागतो. आपण जेव्हा सकाळी पहाटे सायकल राईडला निघतो त्यावेळी समोर अंधार असतो आणि आपल्याजवळ कोणती बाईक नसते किंवा आपण टू व्हीलरनं फोर व्हीलरनं प्रवास करत नसतो, आपण सायकलनं राईड करत असतो. त्यामुळे आपल्याला राईड करत असताना पुढे रस्त्याला स्पष्ट दिसलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला पुढच्या फ्रंट लाईटची आवश्यकता आहे. सायकलला जर पुढची लाईट असेल तर आपण पहाटे 5ला 6ला आपण कधीही राईडला निघू शकतो आणि जेव्हा उजेड पडेल त्यावेळी आपण ती लाईट बंद करू शकतो आणि पुढच्या दिवशी वापरू शकतो. आपण एखादी बाजारामध्ये मिळणारी स्वस्त अशी जर लाईट साधी लाईट लावली तर एवढा प्रकाश पुढे पडणार. आता तुम्ही समोर पाहताय माझ्या सायकलला जी माझी जुनी सायकल घेतल्याबरोबर जी लाईट घेतलेली होती त्या लाईटचा प्रकाश किती पडतोय पहा. आणि जास्त वेळ टिकत नाही. आता मी लाईट घेऊन 1 वर्ष झालं, मात्र लाईटचं एक 15-20 मिनटं झाली की ती लाईट डिस्चार्ज होऊ लागते. त्यामुळं पुढे प्रॉब्लेम येतो. आपल्याला एक पॉवरफुल लाईटवेट आणि चांगल्या दर्जाची आपल्याला लाईट आवश्यक आहे आणि आपण आज या सायकलच्या लाईटचंच अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू करणार आहोत. मित्रांनो चला तर आज आपण या सायकलच्या लाईटचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू करूया. हे आहे प्रोफेशनल बाईक फ्रंट लाईटचं बॉक्स. ही फ्रंट लाईट मला कितीला मिळाली आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. मात्र या ठिकाणी MRP आहे 999 आणि आपण हे बॉक्स खोलूया आणि लाईट कशा प्रकारची आहे हे आपण बघूया. आपल्याला या बॉक्समध्ये एक फ्रंट लाईट अशी मिळालेली आहे. त्याचबरोबर एक होल्डर मिळालेला आहे. ती लाईट आपल्याला पुढच्या बारला फिट करण्यासाठी अशा प्रकारचं एक होल्डर मिळालेलं आहे. त्याचबरोबर ही रिचार्जेबल लाईट आहे, त्यामुळं रिचार्ज करण्यासाठी अशी एक छोटीशी पिन मिळालेली आहे. आता ही जी लाईट आहे ही हातामध्ये अशी दिसते, एवढी छोटी आहे. तुम्हाला दिसते का पहा, छोटी आहे. इकडे पण थोडी छोटीशी लाईट आहे पांढऱ्या कलरची. त्याच्या पाठीमागं होल्डर लावण्यासाठी एक क्लिप दिलेली आहे आणि इकडे एक छोटीशी लाईट आहे. आपण याचं फंक्शन कसं चालतं ते पुन्हा बघूया. आणि इथं इंडिकेटर आहे, म्हणजे किती बॅटरी शिल्लक आहे हे पाहण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. आणि पाठीमागं आपल्याला चार्जिंगचा पोर्ट मिळतो आणि पुढे ही अशा प्रकारची LED लाईट आहे. वॉटरप्रूफ आहे असा कंपनीनं दावा केलेला आहे. बघूया या चालू पावसामध्ये किती टिकते. आपण पावसामध्ये लाईट काढून ठेवतो तरीसुद्धा आपल्याला वॉटरप्रूफ असेल तर थोडा जो पाऊस येतो त्यामध्ये आपल्या बॅटरीचं किंवा ह्या लाईटचं संरक्षण होऊ शकतं. अशा प्रकारचं ही बॅटरी आहे. असं होल्डर आहे. या ठिकाणी एक स्क्रू आहे. C टाईप नाही आहे, मायक्रो USB आहे. ही लाईट सुरू करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे. आपण हे बटन दाबूया म्हणजे काय नेमकं आहे हे दिसते. इथं आपण हिरवी इंडिकेटर आपल्याला दिसते. ही बॅटरी फुल आहे आणि वर हॉट असं लिहिलेलं आहे. इथं आपण मगाशी पाहिलं, आपण जरा उघडून बघूया. या ठिकाणी मायक्रो USB आहे. या ठिकाणी असं इथं चार्जिंग आपल्याला करता येते. आणि पुढं जर आपण लाईट बघितली तर अशा प्रकारची लाईट आहे. आता तुम्ही इथं उजेड आहे तरीसुद्धा पुढे आपल्याला लाईट पडलेली दिसते. याच्यामध्ये वेगवेगळे मोड आहेत. आपण मोड बदलूया. हे बंद आहे, त्यानंतर हे आहे असं, त्यानंतर एक छोटासा मोड आहे म्हणजे कमी लाईट लागते. आणि असं बिपरसुद्धा आहे. इंडिकेटरसुद्धा आपण लावू शकतो, पुढे लावू शकतो किंवा पाठीमागंसुद्धा इमर्जन्सीच्या काळामध्ये हे असं लावू शकतो. थोडंसं मध्ये झिरमळ तुम्हाला दिसतं आहे, हे धोका आहे. तरी पण तुम्हाला स्पष्ट दिसते का पहा, कारण आपण धुक्यामध्ये या घाटामध्ये हे रिव्ह्यू करत आहोत. आपण हे जे होल्डर आहे हे होल्डर या ठिकाणी असं फिक्स करूया. या ठिकाणी असं फिट करायचं असं, आणि हे असं लाईटचं होल्डर सहित ही लाईट आपल्याला अशी दिसते. ही माझी जुनी लाईट आहे.
याच्याबरोबर एक हॉर्न पण आलेला आहे आणि ही रात्री चालते. मात्र आता 1 वर्ष झालं घेऊन, त्याच्यामुळे थोडंसं कमी झालं आहे, त्याचं टायमिंग कमी झालं आहे. 1 अर्धा तास चालते. आता या लाईटच्या ठिकाणी मी ही रिप्लेस करणार आहे. साधं सोपं फंक्शन आहे. याच्यामध्ये अडकवायचं आणि असा नट आवळायचा आणि पाहिजे तसं आपल्याला हेच दिशा वगैरे असं ठेवू शकतो. अशा प्रकारची ही लाईट आपल्याला या ठिकाणी लागते. आता तुम्ही समोर पाहत आहात या माझ्या जुन्या लाईटची, ही जुनी लाईट आहे, त्याचा प्रकाश किती पडतो आहे पहा. कारण 1 वर्ष झालं वापरतो आहे. पूर्वी 2-2.5 तास चालायचं, मात्र आता 30 मिनटावर आलं आहे. मात्र तीसुद्धा मी लाईट ठेवणार आहे, कारण त्याच्यात जे का हॉर्न आहे तो हॉर्न चांगल्या प्रकारे वाजतो. इथे आहे ही लाईट माझी आहे. ही लाईट जरी आत्तासुद्धा चांगली लागते, मात्र याचा जो हॉर्न आहे हा हॉर्न चांगला पॉवरफुल आहे. त्यामुळे ही पण लाईट ठेवणार आहे आणि ही लाईट या बाजूला मी फिट करणार आहे. आणि आता या लाईटचा उजेड पहा रात्रीचा. रात्री आपण कसं दिसते, हे असं दिसते. आता ही माझी जुनी लाईट, याची लाईट आहे आणि आता मी लावतोय ही नवीन लाईट आहे. याच्यामध्ये तुम्हाला फरक लक्षात येत असेल. आणि दोन्ही एकत्र लावल्यानंतर हे असं दिसतंय. आता कुठली लाईट कशी आहे हे तुमच्या लक्षात येतं. पण अजून भरपूर साहित्याचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू करणार आहोत. मी हे साहित्य सर्व स्वतः विकत घेतलेलं आहे. मला हे दररोजच्या सायकलिंगसाठी दररोज लागतं. त्यामुळं हा कुठला पेड रिव्ह्यू नाही, जे रिअल आहे मी वापरतोय तेच मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, आजचा हा फ्रंट लाईटचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. आणि आपण भटकंती लाईव्ह या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू सिरीजमध्ये, पुढच्या सायकल राईडमध्ये आणि पुढच्या इव्हेंटमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.